मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही त्यांना विरोध सुद्धा करणार. आमच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार. समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार. समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे. हे आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही. आणि आता सुद्धा आम्ही तो करू. प्रश्न पहिला तो दुसरा की आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले. काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे. त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं. काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली. मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण समाजातले असतील, महिला सगळ्यात टोटल, या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको. बाकीचं जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल.